श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी प्रदर्शनाला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यामध्ये आज डॉग शो हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला। या डॉग शो मध्ये अनेक श्वान मालकांनी सहभाग नोंदवला होता। विविध प्रकारच्या श्वानांचा या ठिकाणी समावेश होता। देशी विदेशी तसंच ट्रेंड आणि शिकाऊ अशा विविध श्वानांनी आपली कसरत या ठिकाणी दाखवली। हा डॉग शो पाहण्यासाठी श्वानप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। त्याचबरोबर प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिसादही दिला। तुम्ही चिठ्ठी काढलेली ते सर नाही पण त्यांचा मुलगा आलेला आहे। याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरलेल्या लिली नर्सरीलाही अनेक दर्शकांनी भेट देऊन आगळ्या वेगळ्या रोपांचं कौतुक केलं। याविषयी बोलताना लिली नर्सरीचे संचालक त्रिभुवन जक्कल म्हणाले की अत्यंत दुर्मिळ आणि आगळ्या वेगळ्या प्रकारची रोपे या ठिकाणी आहेत। नमस्कार, मी त्रिभुवन जक्कल, संचालक लिली नर्सरी सोलापूर। सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं गड्ड्यावरती भरलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये लिली नर्सरीचा आम्ही स्टॉल इथे ठेवलेला आहे आणि इथे विविध प्रकारची झाडं उपलब्ध केलेली आहेत। घरामध्ये ठेवण्याची इंडोर प्लांट्स, कॅक्टस, सॅक्युलंट्स, बोन्साय, मिनिएचर ट्रीज अशी विशेषता या स्टॉलमध्ये ठेवलेल्या झाडांची आहे। या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने आलेल्या लोकांना विविध वनस्पती दिसाव्यात यासाठी आम्ही हे आयोजन केलं आहे। ही रोपे आणि झाडी पाहून प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि अनेकांनी येथील रोपांना आपल्या घरात स्थान दिलं। हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यांचा खूप मोलाचा वाटा आहे। दर्शकांनी या प्रदर्शनाला दिलेल्या उत्तम आणि भरघोस प्रतिसादाबद्दल पंच कमिटीच्या वतीनं आणि आत्मा या शासकीय संस्थेच्या वतीने दर्शकांचे आभार मानण्यात आले। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरंच काही।